देणार. आवाज निघाला, कानावरती पडला यशोदेच्या आणि यशोदा मात्र बाहेर निघाली. ऊंचे ऊंचे मंदिर ऊंचा है तेरा धाम, हे कैलाश के वासी भोले, हम करते हैं तुझे प्रणाम. नगर में जोगी आया, भेद कोई समझ न पाया, अजब का खेल रचाया, इसे कोई समझ न पाया. सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम, भोलेनाथ, 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 भोलेनाथ. नगर में जोगी आया, एक कोई समझ न पाया, अजब का खेल रचाया, यशोदा के घर आया. सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम, भोलेनाथ, 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 भोलेनाथ. गले रुणमाला शीश नाक लिपटायो, बातो तिलक भाल चंद्रमा घर अलग जगायो. जोगी आया, यशोदा के घर आया, अजब का खेल रचाया, सबसे बड़ा है तेरा नाम. भोलेनाथ, 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 शंभुनाथ, शंभुनाथ, भोलेनाथ, 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 भोलेनाथ. आले भोलेनाथ. नगर में जोगी आया की अलग जगाया. आणि आवाज ऐकला नंदराणीने आणि नंदराणी मात्र द्वारामध्ये जोगी आल्याने त्याला मात्र दान द्यावं म्हणून धान्य घेऊन आल्या. भिक्षा पात्र घेऊन उभे असल्याने यशोदा निघाली. धान्य देते. हे काही सर्वसामान्य भिक्षुक आहे का? ते म्हणाले मला हे धान्य नकोय, मग घेऊन जाऊ आपण. त्यावेळेला नंदराणी विचारतात मग काय पाहिजे?
फार सुंदर उत्तर मात्र महादेवाने दिला. न चाहिए तेरी धन और दौलत और न कंचन माया. नकोय मला तुझे धन दौलत, मग काय पाहिजे? फक्त मात्र मला अपने लाल का दर्शन करा दे, मैं दर्शन को आया. मला काही नाही, फक्त तुझ्या लालाचं, तुझ्या कन्हैयाचं मला दर्शन करून दे, मी दर्शन घेण्यासाठी आलोय. किती? फक्त 4 दिवसाचा बाळ आहे. आणि आता सांगा, कोणत्या आईची इच्छा होईल हो? दारात अनोळखी आहे, नेहमी येणारा नाही, गावातला नाही, आणि वेशही मात्र मंगळ आहे, अशा जटा वाढलेल्या, मुंडमाळ गळ्यात आहे, आणि असा जर द्वारात आला तर कोणती आई 4 दिवसाचा मुलगा हातात देईल? इकडे यशोदाई म्हणतात, नाही नाही नाही, माझं बाळ आता झोपलेलं आहे, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आणि घेऊन जा. पण महादेव म्हणते, मला दुसरं काही नकोय. आणि कन्हैयाही विचार करतायत, आता तर आपण मात्र पहिलं गिराईक आपल्या द्वारात आलंय, तेही काही सर्वसाधारण नाही, देवादी देव आले आणि माझं दर्शन करता परत जाणार. आणि म्हणून श्रीकृष्ण कन्हैयाने मोठमोठ्याने मात्र रडायला सुरुवात केली. जसे कन्हैया रडायला लागले, यशोदा मात्र विचार करते, माझ्या बाळाला कोणी त्रास दिला? हा द्वारात आलेला जोगी, आणि या जोगीने मात्र माझ्या बाळाला काहीतरी केलं, म्हणून माझं बाळ रडते. आता काय करावं? काही केल्या मात्र त्याला थापटवते, समजवते, पण ते काही समजत नाही. आता हातबल झाली यशोदा. बाहेर फिरायला न्या तर जोगी बाहेर आतमधल्या आतमध्ये फिरवलं, पाळण्यातून काढलं, जवळ घेतलं, थापटलं, त्याला नाचवण्याचा प्रयत्न केला, खेळवण्याचा प्रयत्न केला, बाळ काही शांत होत नाही. आता काय करावं? आणि तेव्हा मात्र आई म्हणते, बाळाला दुसरं कोणी नाही, हा द्वारात आला नाही, यानेच काहीतरी केलं. आणि म्हणून विचारायला आली, एवढाच रडणं थांबवता येतं का? माझ्याकडे द्या, मी बाळाला लगेच शांत. या जोगीच्या हातात दिलं, जसं हातात दिलं, देवादी देव महादेवांनी मात्र कन्हैयाला हातात घेतलं. आणि दृष्ट आणि दृष्ट्याची नजर एक झाली. शिवस्य हृदयं विष्णू, विष्णुश्च हृदयं शिव. दोघांची नजर एक झाली. आणि मग काय तर ये हृदयीचे ते हृदय घातले, अशी अवस्था मात्र झाली. आणि तेवढ्यात आले नंदबाबा. नंदबाबाला बघितलं आणि मग मात्र यशोदेवी कन्हैयाला वापस मागितलं आणि घेऊन आतमध्ये गेल्या. आणि देवादिदेव महाराज मात्र महादेव आहे, पण या कन्हैयाच्या दर्शनाने मात्र मंत्रमुग्ध होऊन गेले. आणि तेव्हापासून हे देवादिदेव महादेव मात्र ज्यांचे अनेक नावं आहेत आणि त्यात एक प्रामुख्याने नाव पडलं महादेवाचं, आणि ते म्हणजे आशेश्वर. बोलिए आशेश्वर महादेव की. आशेश्वर का? कारण आस घेऊन आले. कशाची? श्रीकृष्ण भगवंताच्या दर्शनाची मनात आस घेऊन आले, म्हणून नाव पडलं आशेश्वर. पुढे कन्हैया लहाण्याची मोठी होऊ लागले. द्वादशी गेली, त्रयोदशी आली आणि चतुर्दशी. पुढे चतुर्दशीच्या दिवशी ही अविद्या म्हणजे पुतना, पुतान नयती ती पुतना.
आणि ही अविद्या मात्र संसारात आलेल्या प्रत्येक जडजीवाला ग्रासते आणि तिच्यात न बांधता मात्र उद्धारून जायचे हे सांगण्यासाठी ही श्रीकृष्ण कन्हैया लालाची कथा आलेली आहे. आणि त्यानंतर अनेक लीला कन्हैया करत आहेत. बघा ना, बाळ कितीही छोट का असे ना, कितीही सावळ का असे ना, कितीही नाजूक का असे ना आणि कितीही देखणं का असे ना, बाळ कसंही असेल तर ते तरीही मात्र आईची माया अशीच माया यशोदेने कन्हैयाला लावलेली आहे. आणि म्हणून कन्हैया मात्र या आईच्या सानिध्यात जन्म घेतला. त्या आईच्या उदरी त्या आईचे नाव काय होतं? आहे लक्ष आहे काहींचं? काहींनी फक्त काय पाहिलं का? नाही नाही. कोण? देवकी. आणि वडिलांचं नाव? वसुदेव. वसुदेव आणि देवकीच्या उदरी जन्म घेतला. आणि पुढे इकडे नंद यशोदेकडे दुसऱ्या दिवशीपासून अष्टमीच्या रात्री आल्यापासून मात्र लहानाचे मोठे होते. जन्म घेतला कंसाच्या कारागृहामध्ये मथुरेला. आणि आता कुठे आहे देव? गोकुळामध्ये. हे विसरून जमणार नाही बरोबर. आणि गोकुळामध्ये कन्हैया या सगळ्या लीला करत आहे. जर गेले असेल ना मथुरेला, गोकुळाला, वृंदावनाला, तर बघा ज्यांनी ज्यांनी कथा ऐकली, ही श्रीमद भागवत कथा ऐकली, कृष्ण लीला कथा श्रवण केली आणि वृंदावनात गेले, मथुरेत गेले, गोकुळात गेले, बरसाणेत गेले, गोवर्धनाकडे गेले, तर बघा कसं सांगते ना मी, तसंच तंतोतंत अनुभूती तुम्हाला तिथे गेल्यानंतर येईल. फक्त कथा मात्र कान देऊन म्हणजे कसं लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक श्रवण केली, प्रसंगाना प्रसंग तुम्ही तिथं गेले तर तुम्हाला मात्र आठवेल, लक्षात येईल. अजूनही त्या भूमीमध्ये तुम्ही गेले ना तर श्रीकृष्ण भगवंताची अनुभूती तुम्हाला जाणवेल. पण ती अनुभूती जाणवण्यासाठी मात्र आपल्याला ती जाण करून घेण्याची दृष्टी पाहिजे. आणि ती दृष्टी मात्र आपल्याला कुठून मिळेल तर गुरु केल्यानंतर. संपूर्ण सृष्टी मात्र या दृष्टीने सुंदर दिसल्या वाचून राहणार नाही, अर्थात परमार्थमय झाल्या वाचून राहणार नाही. आणि त्यानंतर पुढे कन्हैया लहानाचे मोठे होते आणि लहानाचे मोठे होत मात्र पुतणेचा वध करणार भगवंत. सुंदर अशी कथा आहे. आणि त्यानंतर अनेक दृष्ट काढते, फार सुंदर वर्णन आहे. गवनाची लागली दृष्ट तुला माझा पंढरीराया, करते निम्मलोन तुझी उतरी न काया, करते निम्मलोन तुझी उतरी न काया. गवनाची लागली दृष्ट तुला माझा पंढरी राजा. कोणाची लागली का? कारण साधू संत येते जाती तुला दृष्ट लावताती. वरी वरी बहु माया तुझवरची पंढरी राया. एवढे येतात ना, लाखो भक्त येतात आणि मग मात्र कोणाची दृष्ट नाही लागणार आणि म्हणून मात्र भक्त भगवंताची दृष्ट काढते. तसंच झालं. सगळ्यांनी कन्हैयाची दृष्ट काढली आणि पुढे या पुतणेचा अंतिम संस्कार केला. आणि ही पुतना कोण होती याचं वर्णन आलेलं आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन मात्र या यशोदेला कन्हैया
कन्हैयाच्या मुखकमलामध्ये झालं. आणि आई म्हणाली की काहीतरी काय तेवढ्यात कन्हैयाने बंद केलं. आई म्हणाली मातीच खाल्ली. आई संभ्रमात पडली. ही माती नव्हती, ही माती नाही, तर या गायींच्या नखांच्या खुरांच्या खालची माती म्हणजे ती माती नाही. या गायी कोण आहे? तर हे संत आहे जे भगवंताच्या अवतार कार्यामध्ये गायी म्हणून अवतार धारण केलेलं आहे. मग भगवंताने माती नाही खाल्ली, मग काय खाल्लं? तर संतांच्या चरणाची रोज सेवन केली असं वर्णन आलेलं आहे.